आणि ऐन भरात आले मस्त अंगुरी रात प्याले मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार लार देखणी नखरेला चटक चांदणी मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलकंद केलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलकंद केलवा सख्या रे सख्या रे घाया मी हरिणी सख्या रे घाया मी हरिणी पाटलाचा नाद तुम्ही करू नका धोतर घालून कोटवर टाकला पाटलाच्या वाटेला जाऊ नका डोक्यावर टोपीनी तोंडाचं पान डोक्यावर टोपीनी तोंडाचं पान पाटील गातो या गाणं बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या वा 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 काय धमाल सुरुवात झालेली आहे. आणि जसं की गेल्याच आठवड्यात चला हवाई उद्याच्या या नव्या पर्वाला आपण सुरुवात केलेली आहे. आणि मागच्या आठवड्यात म्हणजे दिवाळी सुरू झालेली आहे. दिवाळी अजूनही आपल्याकडे सुरूच असते. तुळशीची लग्न वगैरे होईपर्यंत आपण दिवाळी करतच असतो. आणि असे कलाकार येणार म्हटल्यानंतर तर थुकरटवाडीत 12 महिने 24 तास दिवाळीच असते. त्यामुळे तुमचं मनापासून स्वागत करतो. मी मागच्याच आठवड्यात प्रेक्षकांना सांगितलेलं होतं की झी मराठीचं अर्ध कुटुंब आलेलं आहे. अर्ध कुटुंब अजून बाकी आहे आणि अर्ध कुटुंब आता आपल्याला भेटायला आलेलं आहे. सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि तुम्हालाही दिवाळीच्या खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो. नव्या फार्म हाऊस मध्ये आपण आलेलो आहोत. हे फार्म हाऊस आहे राजा बच्चू जोशी यांचं. तर आता त्यांना इथे आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या स्वप्नील जोशी सरांसाठी. वा वा टीम अगबाई सासूबाईसाठी जोरदार टाळ्या. त्यानंतर टीम तुझ्यात जीव रंगलासाठी जोरदार टाळ्या. आणि ज्या टीमचा धसका घेतलाय बाबा आम्ही, ज्या एका माणसाला बघून सर महाराष्ट्र सध्या थरथरतो बरं का. होय होय. त्याच्याकडे बघितलं की आता भीती वाटायला लागते. साधारणपणे डॉक्टरांकडे बघितलं की हसायला येतं. पण हा एक असा डॉक्टर आहे ज्याच्याकडे बघितलं की टेन्शन येतं सगळ्या बायकांना साधारणपणे. जोरदार टाळ्या देव माणूसच्या टीमसाठी. वा 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 वा. पण सर कसं आहे, सगळे तुमचे प्रचंड फॅन आहेत. पण इथे त्यातले त्यात मी म्हणतोय जी यंग असेल सगळ्यात, तुम्ही सगळ्याच यंग आहात. म्हणजे मी तेच म्हणतो की किती मोठं रिस्क आहे. त्यातल्या त्यात जी यंग असेल तर किती रिस्क आहे. म्हणजे त्यातल्या त्यात जी छोटीच वाटते सगळ्यांपेक्षा. ती तुमची प्रचंड मोठी फॅन आहे. सगळेच फॅन आहेत. पण तिला तुमच्याशी बोलायचं होतं हे तिने मला बॅकस्टेजला सांगितलं की स्वप्नील सर आले की मला त्यांना भेटवा. म्हटलं अगं 3 एपिसोड आहेत, तू कधी भेटू शकते.
टेन्शन घेऊ इथंच नको. असते. ये डिंपल ये. हाय हाय कशी आहेस तू? सर मी खूप मजेत आहे. मी तुमची एवढी मोठी फॅन आहे ना, मी तुमचे सगळे पिक्चर बघितलेत आणि सगळ्यात जास्त मला आवडतो तो दुनियादारी. आहा. खूप आवडतो. आणि सर माझी आज इच्छा आहे की मला तुमच्यासोबत डान्स करायचा, एक रोमॅन्टिक. रोमॅन्टिक डान्स. येस. वाव वाव. ओ, ओ, ओ. क्या बात. तर त्यामधला एक डायलॉग आहे जो सई तामणकर यांनी बोललेला आहे की हाती चॉकलेट असताना समोर नाही आपण ते नाही इनॅक्टच करूया प्रॉपर. हा बरोबर आहे सर, मजा येईल. हा, चालेल, सीन चालेल, चालेल. मी सीन उगाच- करण्यात एक जरा मजा आहे. काय बोलता? तसं करूया, हा चालेल. नाही नाही डिम्पल जसं म्हणेल तसं. नाही नाही, सर idea- ठीक आहे, आपण सीन मध्ये नाही करूया. कसं आहे हो. आता आपण तो सीन प्रॉपर करूया आता. हो, हो. एक कट्टा आणणार आहे, कट्टा तो समुद्र. अरे एवढी तयारी आहे. हो सर, ते कट्ट्याला 2000 घातले तुम्ही. काय मागच्या आठवड्यात स्किटसाठी आणला होता, काय उपयोग नाही झाला. आता वापरू. आता म्हणलं एक छान हे आहे ना, तर असं ते ठेवूयात आपण इथे आणि तो एक छान समुद्र किनाऱ्याचा फील आणि बघूयात कसं घडतंय. ये आलेला आहे कट्टा, खतरनाक. तुम्ही तरी या कट्ट्यावरती बसलेला आहे म्हणून हा रोमॅन्टिक कट्टा झाला. तो जर बसला असता तर त्या लोकांना माहिती कसला कट्ट्यावरती तो बसतो असं. तर आता आपण सीन सुरू करूया. हा. मला एक कळलं नाही, ही म्हणाली मला तुमच्याबरोबर सीन करायचा आहे, तुम्ही त्यांनाही तिकडे बसवलं नाही तिची चूक नाही, माझा प्रॉब्लेम आहे. काय? 2 हिरोईन नसल्या तर माझा सिनेमा सेन्सर होत नाही. 2 हिरोईन लागतातच. अरे बापरे. खतरनाक. म्हणजे आपल्याला साधारणपणे एपिसोड करताना 2 पोरी कंपल्सरी किंवा एक पोरगी असेल तर कोणाला तरी साडी नेसून आपल्याला तयार ठेवायला लागणार आहे इकडे. तर आता ह्या आहेत समजा मीनू कोणत्या? मीनू त्याच ना, कारण हिला Yes, सीन करायचं ही ना. शिरीन. ही शिरीन. रेडी Yes, चला. आता बघूया अभिनयात किती शिरीन. हा रेडी. पिक्चरचं नाव आहे डिंपलची दुनियादारी. ऍक्शन. काय वेळ आहे ना? सूर्य उगवतोय की मावळतोय काहीच कळत नाही. पूर्वेला बघत असतील तर उगवतोय, पश्चिमेला बघत असतील तर मावळतोय. खरंय, कारण कदाचित पूर्वेला डिंपल उभी असेल आणि पश्चिमेला लेडीज गेटअप मधलं कुशल बद्रिके. हा, माझ्याकडे लक्ष द्या ना. देतो ना, तू जरा थांब. समोर एवढं चॉकलेट असताना हाती आलेलं बिस्किट बी सोडवत नाही तुला. खरंय. वा वा. ओ सर, वा वा. इथं जोरात टाळ्या तिघांसाठी झाल्या पाहिजे. क्या बात आहे. वा वा. तुम्हा दोघींना कसं वाटलं? छान वाटलं. खूप. मी तर स्वप्नील सरांची खूप मोठी फॅन आहे आणि सर माझी खरंच इच्छा आहे की मी गाणं म्हणावं. गाणं म्हणावं? सरांसाठी एक गाणं हो, म्हणणार असं. सरांसाठी. हा. गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना, फुलकीचा फूल तू इतुके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना, वा. तोल माझा सावरू दे थांबना, सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला, नेमक्या वळणावरी त्या जीव हा भांबावला, खेळ हा तर कालचा, वा वा. खेळ हा तर कालचा, पण आज का वाटे नवा, कालचा हा खेळ मज वाटे नवा, गुणगुणा. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान. आमची अत्यंत लाडकी मैत्रीण आहे बेला.
बेला शेंडे, बेलानी हे गाणं म्हटलंय. हो. आणि मला असं वाटतं की बेलानी जर आज हे गाणं ऐकलं, आमच्यावर ती एपिसोड वगैरे ऐकेल, तर तिला खूप कौतुक वाटेल. इतकं छान आणि मनापासून गायली. गॉड ब्लेस यू. थँक्यू. खूप छान, खूप छान. आणि इतकं सुंदर गाणं आल्यानंतर म्हणजे कसं नाही प्रेमात पडायचं, खरंय खरंय कसं नाही प्रेमात पडायचं. खरंय, क्या बात. फक्त त्याच्यापासून जरा हो, मी खूप सावधच असते डॉक्टर पासून. उलट माझी नजर असते डॉक्टर काय उद्योग करतात नक्की बघायचं असतं मला. हाव नाही. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. क्या बात. डिम्पी ऐक ना, हा. ते ना आपल्याकडे 6 स्पॉन्सर आहेत, हा. तेवढे तर तू पाठ केले आज. साधारण मी इकडेच बसतो, तू तिकडेच कारण तेवढं ड्युरेशन झालंय. तेवढं फक्त बोल, ब्रेक इन ब्रेक एक्झिट. कारण मला नाही वाटत ही पोरगी आज कोणाला बोलू नाही, आज बोलू दे. नये. पण धमाल आहेस तू. वा वा वा. थँक्यू. तुझं नाव डिम्पल आहे ना? हो, माझं नाव- ऍक्च्युली मला असं वाटतं माझं खरं नाव अस्मिता देशमुख आहे अस्मिता. आणि कॅरेक्टर मध्ये डिम्पल आहे. येस. है ना? हो. पण मला असं वाटतं की जसा चेहरा हा. डिम्पल जर नसेल मुलीच्या चेहऱ्यावर, तर चेहरा पूर्ण होत नाही. हो, पण मला तसं- डिम्पल नाहीये. काय हरकत नाही. तसं तुझं टेलिव्हिजन मधली कारकीर्द अशी व्हावी की काही वर्षानंतर लोक असं म्हणतील की ही जर नसेल तर टेलिव्हिजन पूर्ण होत नाही. क्या बात आहे. वा 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 वा. येस सर. सरांना मी बसण्याची विनंती करतो समोर तुमच्या सिंहासनावर स्थानापन्न. थँक्यू 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 थँक्यू. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमच्या आवडीचा तुमचा आवडता कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून नव्या फार्म हाऊस मधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. तर आज झी मराठीचे हे सगळे कलाकार आपल्याकडे आलेले आहेत. आणि कसं आहे, झी मराठी आणि थुकरटवाडी यांचं एक वेगळं कनेक्शन आहे सर. या सगळ्या सिरियल्स जेव्हा जेव्हा झी मराठीवर बनतात, लगेच आमच्याकडे झेरॉक्स ते लगेच आम्ही बनवलेलं आहे आतापर्यंत. त्यामुळे यांच्याकडे जेवढ्या व्यक्तिरेखा तयार झालेल्या आहेत, तेवढ्याच व्यक्तिरेखा आमच्याकडे सुद्धा आहेत. तर हे सगळे कलाकार म्हणजे आमच्याकडचे जे झी मराठीचे कलाकार आहेत, ते विमान प्रवासाला निघालेले आहेत दुबईला. आणि दुबईला चाललेत सर. आणि दुबईला त्यांना एक व्यक्ती घेऊन जातोय. तो का घेऊन जातोय आणि तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, ही सगळी आहे गंमत. बघूयात मग आता आमच्या या सगळ्या कलाकारांचा हा अनोखा विमान प्रवास. यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो, कृपया तुम्ही समोर स्थानापन्न व्हा. हॅलो. अरे नमस्कार 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 नमस्कार. ₹450 फ्लेक्स आहेत. अरे पायलट आहे मी. पायलटच्या एंट्रीचं गाणं लावायला सांगितलं तुला. आता मराठीत पायलटवर नाही करणार, त्याला काय करू मी? तेही बरोबर आहे म्हणा. ठीक आहे, मी पायलट पाटील आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. तू मगाशी तर बुचे ठरलं होतं ना? हा, मगाशी बुचे ठरलं होतं ना आडनाव? आता तू आल्या आल्या माती खाल्ली म्हणल्यावर तेवढा चेंज मला करायलाच लागणार नाही. 2-2 गॉगल कशासाठी आहेत? हा? 2-2 गॉगल कशासाठी नाही म्हणलं ह्यातनं काही पंच नाही निघाला तर ह्यातनं काढतो. दोन्हीतलं एक तरी असावं म्हणून मी आपला ठेवलेला आहे. पण तुम्हाला सांगतो सर, लहानपणापासूनच मला वाटायचं की मी पायलट होणार सर. पायलट मी होणार हे मला कन्फर्म माहिती होतं. कारण कुणाकडे गेले की लोक म्हणायचे गेला उडत. मदत मागायला गेले की लोक गेलाच उडत. हा उडाण टप्पू आहे असं लोक मला म्हणायचे. तेव्हा मला लक्षात आलं की हे आपण पॉझिटिव्हली घ्यायचं. ह्याच्यात उडाण टप्पू गेला उडत म्हणजे आपण पायलट होऊ शकतो. अजून पण आहे काय? हा सर. कारण चला हवा येऊ द्याचं जे विमान आहे ते निलेश सावळेच उडवतो ना. क्या त्या बात, अर्थाने पण तू पाहिलं. क्या बात, क्या बात. स्वप्नील जोशी सर, तुमची जी खुर्ची आहे ती त्याचसाठी आहे की तुम्ही माझं मध्ये मध्ये गमतीचा भाग आहे. गमतीचा भाग आहे. ते मनापासून कौतुक करत असतात आणि त्यांचं आमच्यावर प्रेम आहे हे आम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे. पण जसं की मी सांगितलं तुम्हाला आता की मला जसं माहिती होतं, काही लोकांना माहिती असतं की आपण पुढे जाऊन बाबा हे म्हणणार किंवा हे होणार. स्वप्नील जोशीला सुद्धा माहिती होतं पुढे जाऊन आपण ऍक्टर होणार. लहानपणीच त्यांना कळलेलं होतं शाळेत असताना. कसं काय? अभ्यासात काय फार बरं नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं होतं आपण ऍक्टरच व्हायचं. आणि हे रोमॅन्टिक इमेज बिमेज आत्ताची नाही, मग लहानपणापासून.
काय बोलता? लहानपासून म्हणजे मॅडम आले तरी सगळे एक साथ म्हणजे एक साथ नमस्ते. असं कोण? बरं अभ्यास असो नसो मॅडम यांच्याकडे बघितलं कीच पास करून स्वप्नील जोशी सारखं गोड पोर काय म्हणल्यानंतर पास केलंच पाहिजे. आणि मी तुआ पिक्चर आम्ही बघितला त्याच्यात हेलिकॉप्टरनी एंट्री कसली खतरनाक तुमची एंट्री. हे आत्ताच नाही मग हे जे खानदानी पण आहे ना लहानपणापासून आहे. दुसरी तिसरीत असताना सुद्धा हेलिकॉप्टर शिवाय एंट्री नाही. आधी हेलिकॉप्टर येणार मग लोक शाळेतली पोरं म्हणायची अरे स्वप्नील जोशी आले. कसं काय? हे असं हे असे जायचे हे हेलिकॉप्टर असे सोडायचे अरे हेलिकॉप्टरला स्वप्नील आले स्वप्नील आले. त्याच्यामुळे ना हे लहानपणापासूनच त्यांचं ठरलेलं आहे असं. पण मला असं वाटतं की स्वप्नील जोशी सर तुम्ही आमच्याकडे आला त्याच्यामुळे या कार्यक्रमाला एक नवी ऊर्जा आलेली आहे एक नवा आनंद आला. त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळ्या स्वप्नील जोशी सरांसाठी झाल्या पाहिजेत. तर आता सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला आणि ज्याच्यासाठी मी हे विमान बनवलेलं आहे. काय कुठली पण गोष्ट खपवायची म्हणल्यानंतर त्याला एक चांगलं पॅकेजिंग देणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे इकडे कस्टमर तर आले पाहिजे म्हणून आम्ही काय केलंय झी मराठीच्या कलाकारांबरोबर दुबई सफारी वा अशी एक गंमत ठेवली. ते कलाकारांना माहिती नाही. त्यांना आपण असं सांगितलं की तुम्हालाच फक्त नेणार आहे विमानातून. एकदा ते बसले की आम्ही बाकीचे लोक घुसवणार त्यांना ते माहिती नाही. पण ठीक आहे आपले कलाकार आहेत त्यांना काही वाटणार पण नाही. त्याच्यामुळे आता आपण सुरुवात करूयात आपल्या या आजच्या प्रवासाला. येस पण हे काय का ते रिक्षाचं पुढे तोंड पाठीमागे ते विमान कसं म्हणजे ते कसं दिसतं ते? तुझ्याकडे बघून आम्हाला असं ठेवायला लागतं काय करू शकत नाही. हा फुटेज मागूनच घेतो काय करू शकत नाही त्याला. पण मला फुटेज दिलं पाहिजे तुम्ही. असं कसं का द्यायला पाहिजे? मी लकी आहे. हे बघ आता ते आले त्यांना फुटेज देणं गरजेचं आहे आपल्याला. तुला फुटेज देत राहू आपण नंतर ते नंतर. तुम्ही काय म्हणा माझा एक वेगळा ऑडियन्स आहे आणि तो माझ्यासाठी थांबतात ना लिटरली थांबतात. हो तुझ्यासाठी स्किट पण थांबतं खूप वेळा करेक्ट क्यू येत नाही म्हणून अनेकदा. प्रश्नच नाही म्हणजे निर्विवाद. मला विचारतात तुम्ही दिसले ना आज असं कसं? याचा ऑडियन्स कोण याची बायको याचा फरक तुम्ही दिसता नाही. तुम्ही तर सांगता हवाय तुला शूटिंगला जातो 30 रुपये टोल खर्च करून दिसत कसं काय नाही हवायोध्यामध्ये. आणि तुषारच्या घरचा हिशोब काढला हा सर तर तुषार महिन्यातले 32 दिवस हव्या होत्या शूटिंग म्हणून सांगून जातो. खरंय खरंय. इथे फक्त 4 दिवस येतो. क्रेडिट त्यांना ते विश्वास ठेवता. आतापर्यंत विश्वास ठेवला ह्याच्यातच किती गंमत आहे. असं आता तुषार देवलवरच किट आहे का असं ऑडियन्सला वाटायचं. तर या विमानाचा जो काही एवढा खर्च केला आपण त्याच्यासाठी आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आणि पहिल्यांदा आता आपण आमंत्रित करूयात महाराष्ट्राची अत्यंत लाडकी मालिका ज्यातले 2 कलाकार इथे आपल्या बरोबर बसलेले आहेत. बाबड्या आणि शुभ्रासाठी एकदा जोरदार टाळ्या. आगबाई सासूबाई. आगबाई सासूबाई आमच्याकडे सुद्धा सिरियल चालती आणि त्यातले सगळे कलाकार विथ फॅमिली आपल्या बरोबर येणार आहेत. जोरदार टाळ्या टीम आगबाई सासूबाईसाठी. जरा मला सांगेल का माझी जागा कुठे? प्रेक्षकांच्या मनात नक्कीच नाहीये. त्यांच्या मनात नसेल पण लोक बबड्यासाठी सिरियल बघतात. बबड्याला बघण्यासाठी सिरियल नाही बघत लोक, बबड्याला बघून घेण्यासाठी बघतात. शुभ्रा आई बघ कशी बोलते. शुभ्रा नको ना ग असं बोलूस माझ्या बाळाला. मग मला नाही आवडत ग बबड्याला कुणी असं बोललेलं. मग नको असं बोलूस बबड्याला. खरंय. एक वेळ त्याच्या नाकावर बुक्का घाल. माझं बबड्या शाळा आहे. हो, नका असं बोलू नका. आई 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 मी तुझा बबड्या आहे ना. हो हो बाळा. अगं आधार आहे मी तुझा. अरे आधार कार्डवरच्या फोटोपेक्षा वाईट आहे खरं तर. माझा बबड्या आहेस तू बाळा.
आई आई पूर्वी नव्हतीच अशी तू. हो बाळा, नव्हते मी आधी अशी. अगदी कालपर्यंत मी कुशलबद्रिके होते. काल हे लोक यायचं ठरलं, कालपासून वॅक्सिन करतोय. काय वॅक्सिन आलं? बघितलं उत्साह, लीड रोल मिळालाय ना. वॅक्सिन नाही आलं, वॅक्सिंग ते वेगळं असतं. हा, ते वेगळं करायचं असतं आणि ते वेगळं. बाय द वे, तुम्ही कोण आहे? आपण मला एवढी संधी दिली. नाही, ते ठीक आहे, ते ठीक आहे. आभार नंतर माना तुम्ही. आभार कार्यक्रम संपताना सुरुवातीला स्किट संपू नका 5 मिनिटात. तुम्ही कोण आहे साधारणपणे? तुम्ही मला ओळखलं नाही? अरे वा 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 वा. आईस्क्रीम कसाटा झालाय तू. कसाटा झालाय. अरे कसाटा दिसतोय तो. कलर बघा. टायगर श्रॉफ. शक्य आहे का हो? मी अभिजित राजे. का? ही काय रिॲक्शन आहे? का? बरोबरच ही रिॲक्शन असणार. तुम्ही का अभिजित राजे? बरोबर आहे. भाऊ कदम कुठे आहे? नाही, तेच आहेत अवेलेबल. भाऊ कदमच्या पोराचा आज बर्थडे आहे ऍक्च्युली. त्याला लवकर जायचंय, त्यामुळे त्यांनी छोटा रोल घेतलाय. सिरियसली नाही, खरं. क्लासच्या ऍड पर्यंत ठीक होतं. आता स्किट मध्ये हेही आलं की त्याच्या पोराचा बर्थडे त्याला लवकर जायचं. अच्छा अच्छा. नाही, अजून विमान उडायचंय. तुम्हाला आधीच सुरू झालं का? बबड्या लबाड. त्याचा वाढदिवस पर्सनल. सोमवारी काय करतोयस तू? का वस्तू फोडतोयस? त्याच्यापेक्षा एखादा 5 फोड. शुभ्रा, तू एकदम शुभ्रा. असू द्या हो, भांडण तंटे करू नका तुम्ही. सिरियल अहो मीच अभिजित राजे. तेच मला मी काय म्हणतो, तुमच्यात आणि अभिजित राजे मध्ये असं काय साम्य आहे की तुम्हाला अभिजित राजे केलं? हे बरं आहे. हिच्यात आणि आसावी ताईमध्ये काय साम्य आहे सांगा बरं. आहे ना, काय? शोषिकता. हो. आसावरी ताईंना बघितलं की असं वाटतं त्या किती सोसत असतील. हिच्याकडे बघितलं की असं वाटतं आपण किती सोसतो. तरी सांगत मला करू नका. त्याला लई हाऊस आहे त्याला. नाही तर काय, एक तर 2-2 तास रेडी व्हायला लागतंय. त्यातनं आज भाऊ कदमच्या पोराचा बर्थडे. पर्सनल सगळं बसा. अरे बाप. 1 मिनिट, काय बसा? ह्या विमानाला कोणी पायलट आहे का? मी काही चिक्की विकायला आलो? तुम्ही कोण आहात? ऑफकोर्स पायलट. पायलट? मग तुम्ही शिप चालवणाऱ्यांचे कपडे का घातले? कारण मला कॅप्टन ऑफ द शिप म्हणतात इकडे म्हणून. वा. तुम्ही कोण आहे मग? मी शिप. मी इथं असताना तुम्ही काही टेन्शन घेऊ पण नका. तुम्हाला येतं ना विमान चालवता? अरे विमान चालवतं काय, उडवता पण येतं मला. 2 व्हीलरवर बसतो तो मी माणसं उडवतो. जोक पर्सनली घेऊ नका तुम्ही. गंमत केली मी तुमची. चला, मी काय म्हणतो, भांडण करण्यापेक्षा बसून घ्या. या मॅडम बसा तुम्ही. अभिजित राजे बसा. तुम्ही जरा आज नाही बघितलं नाही तुम्ही म्हणलं कॅरेक्टर आलं का लक्षात? अरे वा. चला, तर आता आपण पुढच्या आपल्या गेस्टला बोलूया. आगबाई सासूबाईचे तर लोक आलेलेच आहेत. आपली आणखीन एक सिरियल लय फेमस आहे. त्या सिरियल मधल्या सुद्धा आपण 2 जणांना बोलवलेलं आहे. सर, कोल्हापूर म्हणलं की तांबडा पांढरा रस्सा जसा फेमस आहे तसा आता राणा आणि अंजली हे नाव फेमस झालेलं आहे. आणि दोघं पण आज आपल्या बरोबर आहेत. पण तुमच्यासारखी सिरियल आमच्याकडे पण चालती. तुमची तुझ्यात जीव रंगला, आमची तुझ्यात जीव गंडला. तर ते सुद्धा राणा आणि अंजली. म्हणजे अंजली, आता तुम्ही अंजली राहिलेलाच नाही, आता जिजा हे कॅरेक्टर करताय तुम्ही. ते आपण आहेत, ते दोघांना बरोबर. या काय आणलंय? पंख आणलंय. पंखा
अरे वा, आज कोल्हापुरी. आज म्हणजे छप्पर पडके म्हणलं घोडे फरार टांगा पलटी काय म्हणते ते बरोबर आहे. बरोबर. आता आबे कधी येते फक्त आपल्याला सगळ्यांनी लक्ष ठेवायचंय. प्रेक्षकांना किती वाक्य होल्ड होतं अबे. तो अबे कधी येतो आता सगळं बघूया. प्रेक्षकांना एपिसोड नंतर प्रश्न विचारण्यात येईल. भारत गणेशपुरे अबे कधी म्हणतात. मी काय म्हणतो, पंखा कशाला आणलाय ते? विमानासाठी लागल ना. अरे विमानाला पंखा नसतो, हेलिकॉप्टरला पंखा असतो. येस, विमानाला नसतो म्हणून आणला आहे. का? अरे कुठं, अरे अंदर गेल्यावर गरमी झाली, काय झालं तर कोण काय करणार बाबा, म्हणून घेऊन आलोय. असं ते आलं अंदर गेल्यावर बिलेवर आले. दुसऱ्या वाक्याला आले. काही शब्द सेम आहेत, काही शब्द सेम आहेत. कोल्हापूरमध्ये कुठं अंदर गेलं नाही. तुला माहितीये का गोदाक्का दिलेले हो, गोदाक्का पंखा. हा, मग गोदाक्काला म्हणजे 2-3 पंच द्या. असला कसला पंखा? आणणार ती गोदाक्का नमस्कार. जिजा आहे मी जिजा. माझ्याकडे वाकडं नजरन बघायचं नाही हा. तिरळा आहे मी. दिसतंय मला. तुमच्याकडे का मी वाकड्या नजरेने बघेल का? नाही त्याच्याकडे सरळ नजरेनं कोणी बघू शकत नाही. वाकडं नजरेनं कोण काय बघणार. बस झाला. जिजा आहे मी जिजा. जिजा म्हणजे कडकड विजा. बापरे, हे खरंय काय? कडकड विजा बिजा. मग दिसत नाही का तुम्हाला? केवढ्या विजा, स्वतःवर किती विजा पडल्या बघून घ्या. काय अवस्था झाली त्याची. एकदम रागीट आहे स्वभाव, एकदम रागीट विजा म्हणजे. राणाजी बरं, मी काय म्हणतो, भांडण नका करू तुम्ही. आलाय तर जरा 2 मिनिटं बसा, जर थंड हवा घ्या. नाही ते मरू दे. ती विमान कुठे आहे त्याच्यात गेला आम्हाला. हेच आहे ना विमान. ही विमान आहे. हा, मला इथं काय उभारलंय मग स्टँडवर. स्टँडवर शॉर्ट केलं मी स्टँडवर. काय, आम्ही विमान एसटी स्टँडवरच उभं करतो कारण सुकरटवाडीला अजूनपर्यंत एअरपोर्ट झालेलं नाही. खरं. आपण काय करतो, एसटी स्टँडवर विमान लावतो, लोक बसतात. हायवे पर्यंत आपण बाय रोड नेतो, हायवेवरून डायरेक्ट टेक ऑफ. हो, आम्हाला ना तुमची सिरियल खूप आवडते हो. फार या ना, फार आवडते आम्हाला तुमची सिरियल. ए बबड्या इकडे ये ना. बघितलंस का कोण आलाय? हा बघ नारादा. नारादा. हा गाणारा बेदाणा राणादा. हा खाणारा. बबड्या हे बघ, तू ना आता राणादा सारखी बॉडी बनवायची, तब्येत तशीच बनवायची एकदम. अहो सर काय बोलताय तुम्ही? राणादा की नाही बदाम पिस्ते खाऊन अशी बॉडी बनवतो. हा फक्त शिव्याच खातो. कशी बनणार मग बॉडी नाही काही? हे असं का करतोयस बाळा तू? मी काय बोलतो, हा सारखा वस्तू का फोडतो तो? मी वस्तू फोडल्या की TRP वाढतो. करेक्ट आहे. याचे ना प्रोमो तुम्ही बघत जावा सरगंमत म्हणून. यांनी कबशी फोडली की TRP वर. काय सांगतो? हा, यांनी ताट आपटलं की TRP वर. यांनी आणि काय फोडलं, परवा काहीतरी फुलदाणी फोडली की TRP वर. लाडू फोडले त्यांनी परवा दिवशी. TRP काय माहिती. वा हे निलेश, त्याला शो मध्ये घे, 2-4 पंचबिंच फुटले तर. पण मी काय म्हणतो, अरे नुसतं वस्तू फोडून काय होत नाही. मी असं ऐकलंय, आसावरींनी ह्याच्या कानाखाली मारली ना बबड्याच्या. हा, मग ते TRP त्याच्यापेक्षा दुप्पट जातो. बघू हो चल TRP वाढू. मी पण मारला तर अजून TRP वाढेल. आतापर्यंत शुभ्रानी कधीच त्याला मारलं नाहीये. मी मारून बघते. माझं नाव बबड्या नाही. असू द्या. मी काय म्हणतो, जरा शांत घ्या, आता थंड घ्या तुम्ही सगळ्यांनी, बसून घ्या. पुढचे पण बरेचसे लोक येणार आहेत, त्यांना आता आपण बोलूया. चला बसा. ते पंख्याचा पंच झाला तर ठेवला तरी चालेल. तर आता आणखीन एका व्यक्तीला आपण आमंत्रित करणार आहे. तुम्हाला माहितीये का सर? अभिजित राजे, नक्की काय चाललंय? नाही काय नाही, जरा थोडं किती त्रास देतात मला. असावरी डॉक्टर त्यालाच का विचारताय? डॉक्टर असं दुसरीकडे विचारा. आपण
मला एवढी संधी दिली. अरे पुण्यात कोण डॉक्टर आहे का नाही? पुण्यात डॉक्टर कोण आहे का नाही? पाय पडलात माझा. अरे यार मोबाईल पण नाही. हॅलो डॉक्टर आहे कोणी? हॅलो कंट्रोल रूम डॉक्टर. हॅलो हॅलो एक मिनिट. मी काय म्हणतो, तू प्रत्येक स्किट मध्ये वेगवेगळे कॅरेक्टर करतो, वेगवेगळे कपडे घालतो. एकदा तू जे आहे ते कपडे घालून बघ ना. म्हणजे डॉक्टरचे कपडे घालून बघ ना एकदा. नाही मी जर डॉक्टर बनून इकडे हे लिहायला लागलो प्रिस्क्रिप्शन, तुमचे वांदे होतील. मग स्क्रिप्ट टाकून लिहायचं. सर आपल्याकडे एक डॉक्टर आहे, टेन्शन घेऊ नका. आहे टेन्शन घेऊन. तुम्हाला माहिती का सर, झी मराठीवर एक बोगस डॉक्टर सध्या लय धिंगाणा घालतोय. बर देव माणूस अशा सिरियल मध्ये त्यांना देव माणूस म्हणलं जातं. आपल्याकडे बस किरण नाव आहे त्यांचं. बर आमच्याकडे पण एक आहे. त्यांच्याकडे बघून जेव माणूस बेव माणूस असं वाटतं. त्यांच्याकडे बघून आपल्याला भेव माणूस भीती वाटते. तसा तो एक आपल्याकडे भाऊ माणूस आहे. त्याला आपण बोलूया. ते डॉक्टर आहेत म्हणे. हॅलो या कोणी डॉक्टर आहेत का? कंट्रोल रूम आहे ना. हा आत का येणार का? गावात डोळ्यात गेलं. अरे गेलं डोळ्यात गेलं. डॉक्टर आहे का इथं? आहेस ना स्वतः डॉक्टर? अरे हा मी डॉक्टर आहे. हे काय हे गळ्यात घातलं ना बटरस्कॉच. काय घातलं? बटरस्कॉच. बटरस्कॉच नाही म्हणत दादा, स्टेथोस्कोप. मग बटरस्कॉच काय असतं? आईस्क्रीम आहे. नाही हो, ते फुलावर बसतं नाही का? ते काय असतं? ते बटरफ्लाय. अच्छा होय. काय नाही इंग्लिश येतं आल्या कशाला आपण काहीतरी करायचं? नाही मला इंग्रजी येतं. अहो एवढं इंग्रजी येतं ना, तुम्हाला ज्या गोष्टी माहित नाही ना त्याची नावं मी इंग्लिश मध्ये सांगू शकतो. काय सांगता? असं काय तेव्हा? मला सांगा काजव्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? हा इचिंग. ते खाजवी खाजव्या नाही, काजवा मन मंदिरा. ते तुमचं खाजवा झालं. खाजवा नाही, काजव्याला इंग्लिश मध्ये. अरे बाबा स्वप्नील सर तुम्ही सांगा. नाही येत त्यांना तर. नाही मला पण खाजवाच माहितीये. तुम्ही ऍक्च्युली फरक खूप नाहीये. हा आणि हा एवढाच फरक आहे. वा 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 वा. खूप नाहीये. पण काय म्हणत असतील डॉक्टर? काजव्याला त्याला लाईट बूट्स असं म्हणतात. लाईट बूट्स. लाईट बूट्स. हा म्हणजे काय? ते बुड्याकडे लाईट असते. आता काय माणूस मेल्यावर तुम्ही काय उपाय करणार का काय? पेशंट कोण आहे? मी आय, 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 आय. रोमॅन्टिक आहे. सुंदर मावरलस. मार्वलस. मावरलस काय? जी मराठीचा नेमका काय प्रॉब्लेम आहे तो मला आजपर्यंत कळला नाही. काय? 10:30च्या स्लॉटला एक तरी अण्णा नाईक लागतोच त्यांना. मी अण्णा वाटतोय मी. हा पण इडलीवाला मी डॉक्टर असतो ना आज. मग ट्रीटमेंट द्या चला. हा देतो. काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? पाय दुखतोय हो माझा. अहो मग टेन्शनच घेऊ नका. 2 मिनिटात बरं करतो तुम्हाला. हो हो म्हणजे वा. तिकडं चिमणी बघा तिकडे. तिकडे झाडावर चिमणी बघा. तुझ्या आईचं डोकं पडलं. आता काय दुखतंय? पाय बरा झाला का नाही? डोकं दुखतंय का नाही? पाय बरा झाला का नाही? उभ्या राहिलं तुम्ही पायावर स्वतःच्या. अय्या हो ते नीट रिपेअर करा ना, व्यवस्थित इलाज करा. फॉल्ट तसाच आहे अजून. आता का गाडी आहे का फॉल्टी? करतो काही टेन्शन घेऊ नका. मला आता
क्रिसमस काढावा लागेल. क्रिसमस काढावं लागेल म्हणजे ते नसतं का ते हाड दिसतात बघा त्याच्यात. एक्सरे काढा मग ते काय नव्हतं करा. एक्सरे काढा. हो हो प्लीज डॉक्टर काहीतरी करा. ओके ओके काही टेन्शन हे धरा ना. हो खूप दुखतंय ग. हो हो त्याच्यासाठी आहे ना मी. स्क्रिप्ट एवढं बघू नका. तर मंडळी सुरू आहे झी मराठीच्या कलाकारांचा विमान प्रवास. आता बघायचंय या विमान प्रवासात पुढे काय होणार, पाहुयात उद्याच्या भागात. वा, सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि सुरुवात करूयात खरं तर गप्पांना. अगबाई सासूबाई ही महाराष्ट्राची प्रचंड लोकप्रिय मालिका आणि प्रचंड त्रास देणारा हा मुलगा, ज्याच्यामुळे सध्या महाराष्ट्राला म्हणजे आता बबड्या काय करणार याचं टेन्शन सगळ्या महाराष्ट्राला असतं. पण बबड्या आता तर फारच चेंज झालाय. त्याने अभिजित राजेचं सगळं संपत्ती वगैरे सगळी घेऊन टाकलेली आहे. आता तो एकटा राजा आहे. काय सांगशील आता एवढा जो बबड्यात बदल झालाय? पूर्ण ग्राफ आहे तो, म्हणजे त्याचं ऑलमोस्ट बबड्याचं सगळं करून झालंय. राईट फ्रॉम भिकारी ते आता तो सरांचं पण करून झालं. फक्त ते चांगले बबडे आहेत. फक्त ते चांगले बबडे आहेत. तू आगाऊ बबडे आहेस. तो आता तो एकदम राजासारखा राहतोय. बॉय वगैरे ठेवलाय त्याने आणि फुल तो त्याच्या प्रेमात असतो. त्याचं वेगळ्याच लेवलला थिंकिंग चालू असतं की सगळं माझ्यासाठी आहे आणि मीच असा आणि सगळ्यांनी माझा विचार करायला हवा. साधारण मला म्हणजे आमचे डायरेक्टर अजय मयेकर ते त्या दिवशी म्हणाले की अरे तुझी शोरील बनते रे. हो साधारण सगळंच करतोय याच्यात. पण आता फक्त दाढी काढून शुभ्र करायची तेवढी बाकी. वा वा डॉक्टर, वा डॉक्टर, वाटू शकतो आपण थोडं. छान, म्हणजे मजा येते करायला. काहीतरी एक्सपेरिमेंटल करायला मिळतंय. वेगवेगळं दररोज काहीतरी नवीन करायला मिळतंय. सो धमाल येते. वा वा. पण बबड्यामध्ये जसे किडे आहेत तसे लहानपणी तू काही केलेत का फटाके वाजवताना किंवा काय का? मी रात्री उशिरापर्यंत फटाके फोडायचो आणि प्रॉब्लेम असा होता, कंप्लेंट करायचे बिल्डिंगवाले, कारण मी नेहमी जिन्यात फोडायचो आणि जिन्यातला आवाज, कारण मला असं कंटाळायचा खाली जायला. रस्त्यावर दारातनं बाहेर पडा आणि इथे जिना दिसला लगेच लावले, इथेच एन्जॉय. आणि तो बॉम्ब जिन्यात फुटला की तो ऑलमोस्ट 10 टाइम जोरात फुटतो आणि सगळी बिल्डिंग हलायची आणि मग नेक्स्ट दिवशी कंप्लेंट घरी. लोक म्हणजे इसने मेरा जीना आराम करते म्हणत असतील ना लोक. पण तू असे नसशील, म्हणजे दिवाळीच्या बाबतीत तुझं आपलं सगळं छान असेल. तू नाही असले ना काही उद्योग केले? एका दिवाळीला, आता हे ऍक्च्युली तुमच्या माध्यमातून मी आई बाबांना सांगू शकते, आय थिंक त्यांना माहित नाहीये. मी खालती फटाके फोडायला गेले होते तेव्हा पाऊस लावायचा प्रयत्न करत होते आणि ते आपल्याला शिकवलेलं असं ना, असा लांबून लावायचा. मी असं लावत होते, एक अख्खी फुलबाजी गेली, म्हणजे पूर्ण विझून गेली. दुसरी पेटवली तरी तो लागत नाही. मग एका पॉइंटला मी ऑलमोस्ट हा पाऊस आणि मी असा लावत होते आणि तो फुटला. आणि तो फुटला पाऊस आणि त्याच्यानंतर 10 मिनिटं मला काही दिसतच नव्हतं. बापरे. पण मला घरी जायचं नव्हतं, कारण मग आई मला पुढचे फटाके फोडू देणार नाही आणि तिला कळलं तर काय, म्हणून मी आपली पेशंटली खाली थांबून माहितीये त्या सगळ्या देवांचं नाव घेऊन वगैरे मला तीच फटाके फोडायचे, डोळे वगैरे नंतर मला फटाके फोडायचे म्हणून प्रे करत होते. बट या आफ्टर 10 मिनिट्स काही तसं सिरियस झालं नाही. वा 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 वा. पण हे उद्योग लहानपणी जरी केलेले असतील, तुमची सिरियल लहान मुलं पण खूप बघतात. बरोबर बरोबर. त्यांना यांच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं की हे यांनी केलं, हे चुकून हा, म्हणजे हे सांगणं खूप अनफॉर्च्युनेट आहे खरं तर, कारण ती फटाके उडवण्याची मजा पण आपल्या जनरेशननी पाहिली, ती खूप छान होती मजा. पण दुर्दैवाने आज निसर्ग आणि सगळं आपण इतकं त्याचे हाल करून ठेवलेत की आत्ताच्या जनरेशनला बिचाऱ्यांना आपल्यालाच सांगावं लागतं, जेव्हा आपण आपल्या लहानपणीचे किस्से सांगतो की नका उडवू फटाके. बट या आहे फॅक्ट. आता सिरियल मध्ये असं घडतंय की तू बबड्याचा बदला घेणार आहेस. आणि बबड्याला माहिती नाही. आता तेजश्री प्रधान म्हणजे शुभ्रामध्ये बराच बदल घडताना दिसणार आहे आम्हाला. आणि तुमचे सासू सासरे जे आहेत ते बिचारे आता यांनी बाहेर काढलं, त्यांना नटसम्राट सुरू झाला त्यांच्या पिक्चर. ते बिचारे आता चाळीत वगैरे राहायला गेलेले आहेत. तर आता तुझी भूमिका कशी दिसणार आहे आम्हाला? मी ठरवलंय की आता ह्याला सरळ करायचं. त्यामुळे माझा प्रयत्न असणार आहे की ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे त्यांच्या ज्या इच्छा आहेत बबड्याच्या बाबतीत त्या सगळ्या माझ्या रूपात पूर्ण व्हाव्यात, की त्याला कशी अद्दल घडवावी, त्याला कसं सरळ केलं पाहिजे. पण मला मज्जा येते आता, कारण की जसं अगदी डे फर्स्ट पासून शुभ्राचं कॅरेक्टर लोक बघत आली आहेत, तशी ती आता पुन्हा एकदा नव्याने व्हेरी नॉटी आणि मी तुझ्याच पार्टीत आहे असं म्हणून त्याला शह द्यायला ती जी उभी राहिली आहे,
ते खूप छान आहे. त्यामुळे मज्जा येते मला ते कॅरेक्टर करायला आता. तर मंडळी, खूप छान वाटतंय की आजच्या या भागामध्ये, या नव्या कोऱ्या फार्म हाऊस मध्ये हे सगळे कलाकार आज आलेले आहेत आणि अर्थात मुक्काम होणारच आहे. भेटूयात याच कलाकारांच्या बरोबर उद्याच्या भागात, याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवाई उद्या, लेडीज जिंदाबाद.